माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी संत श्री गजानन महाराजांची पालखी मार्गावरील साफसफाई करण्याची मागणी केली आहे। माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी संत श्री गजानन महाराजांची पालखी मार्गांवरील साफसफाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन देऊन केली आहे। प्रभाग क्रमांक 3 येथे सकाळी 9 वाजता श्रींची पालखी तुळजापूर नाका ते जोशी गल्ली, रूपाभवानी चौक ते तुळजापूर वेस्ट चौक, शिवगंगा मंदिर मार्गे रात्री मुक्कामी कुचन प्रशालेत राहणार आहे। सकाळी रूपाभवानी मंदिर चौकात पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पूजन होणार आहे। त्याच परिसरात कचरा डम्पिंग स्टेशन मधील कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे। वारकरी, टाळकरी व भक्तगण या भागात आल्यावर फराळ घेत असतात, परंतु घाणीच्या साम्राज्यामुळे सोलापूर शहराची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पालखी मार्गांवरील खड्डे बुजवणे, अतिक्रमण काढणे, फुटपाथवरील गवत, पालखी मार्गांवरील झाडाच्या फांद्या कट करून साफसफाई व डीडीटी कचरा साफसफाई, आजोरा काढणे, काटेरी झाडे झुडपे, खड्डे दुरुस्ती, दिवाबत्ती व ड्रेनेज लाईन साफ करून गाळ काढून जेटिंग मशीन लावणे, पावसाळी गटारी व लाईन साफ करणे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटू नये याची दक्षता घेणे इत्यादी कामे त्वरित करून घ्यावे। वेळेत कोणतेही काम न झाल्यास रास्ता रोको करण्यात येईल, असाही इशारा पाटील यांनी दिला आहे।